सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकार तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणतं। मात्र दुसरीकडे अनेक गोरगरीब मुलींवर आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यानं शिक्षणासाठी कुटुंबाकडून अर्थसहाय्य मिळत नसते। यामुळे अर्ध्यातच शिक्षण सोडण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावते। यामुळे राज्यातील सर्व जाती धर्माच्या मुलींच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी उचलत जवळपास 800 कोर्सेसची फी राज्य शासनानं माफ केली आहे। या संदर्भात राज्याचे उच्च व तांत्रिकी शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगावमध्ये नुकतीच घोषणा केली आहे। असं आहे की आता मी जी घोषणा करेन त्यामुळे तुम्ही डबल टाळ्या वाजवाल। जून पासून महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ, MBA सहित कुठल्याही कोर्सला 1 रुपयाही फी भरावी लागणार नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा आज वाढदिवस आहे। एकनाथजी शिंदेंना सुरुवातीला वाढदिवसाच्या निमित्ताने मी खूप शुभेच्छा देतो आणि एकनाथजी हे अतिशय संवेदनशील नेता कसे आहेत त्याचं उदाहरण देतो। एके दिवशी रात्री 2 ला लागतात, ते पहाटे 4 लाच झोपतात, त्यामुळे 2 ला त्यांनी मला फोन करणं हे काही विशेष नाही। 4 ला ते रिसेप्शनला वगैरे जातात आणि ते बिचारं नवरा बायको पेंगा काढत एकनाथजी येणार म्हणून वाट बघत असतात। तर हा त्यांच्या गुरुपासूनचा तो दिनक्रम आहे। तुम्ही त्यांच्या गुरूंवरचा सिनेमा पाहिला असेल, आनंद दिघेंवरचा, तर आनंद दिघे असेच होते, ते पहाटे 4 ला जायचे, 5 ला जायचे। तर असे माझे एकनाथजी, त्यांनी मला रात्री 2 ला फोन केला। तर मी मुळात घाबरलो की रात्री 2 ला CM फोन करतात म्हणजे काहीतरी महत्त्वाचं असेल। फोन वाजत होता, CM म्हटलं हां सर। ते म्हणाले की दादा आत्ताच परभणीला एका मुलीने आत्महत्या केली आहे आणि चिठ्ठी सापडली की त्या चिठ्ठीत ती असं लिहिते आहे की सरकार माझी 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची निम्मी फी भरते, मेडिकल इंजिनिअरिंग सहित, अगदी डीम युनिव्हर्सिटी सहित, याबद्दल आभार, पण उरलेली निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नाहीत। 4 वेळेला मला त्यासाठी कॉलेजने, विद्यापीठाने बाहेर काढलं, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे। ते रात्री 2 वाजता मला हे सांगतात। तर म्हटलं सर ही खूप वाईट घटना आहे। त्यामुळे वाईट घटना काय, उद्या सकाळी 7 वाजता आपल्याला घोषणा करायची आहे की महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर फी भरावी लागणार नाही। म्हटलं सर हे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तुमच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा कायदा असतो, तुम्ही पहिलं बोलायचं असतं मग कायदा होतो। तरी माझं असं मत आहे की थोडं मला वेळ द्या कॅल्क्युलेशन करायला की आपण निम्मी फी भरतो तर किती भरतो, पूर्ण फी भरली तर किती लागतील। तुम्ही यू बिलीव्ह दिवसभरात 4 वेळा फोन आला, कॅल्क्युलेशन झालं की नाही, कॅल्क्युलेशन झालं की नाही, कॅल्क्युलेशन झालं की नाही। आणि मग मी त्यांना कॅल्क्युलेशन सांगितलं आणि त्यांनी ऑन स्पॉट निर्णय दिला की दादा, मी त्यांना 2 भाग सांगितले। मराठा आंदोलन खूप जोरात चालले, म्हटलं मराठा समाजातल्या मुलींची निम्मी फी भरतो ती पूर्ण भरली तर 300 कोटी लागतील आणि सगळ्या मुलींची भरली, जात, धर्म, पंथ, भाषा काही नाही, सगळ्यांची भरायची तर अजून 700 कोटी लागतील। आता 1000 कोटी ही तशी छोटी अमाऊंट नाही, पण ते म्हटलं डन, फाईल मूव्ह करा। आणि निर्णय झाला की ह्या जूनपासून या महाराष्ट्रातल्या कुठल्याही माझ्या बहिणीला मेडिकल, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक जेवढे 642 कोर्सेस आहेत, नव्याने 200 कोर्सेस आपण वाढवतो आहोत की ज्याला निम्मी फी पण नव्हती, म्हणजे त्यात BCS वगैरे ते पण आपण वाढवतो आता। अशा 800 कोर्समध्ये मुलींना 1 रुपयाही फी भरावी लागणार नाही। काही दिवसांपूर्वीच परभणीमधील एका विद्यार्थिनीने अर्धी फी सरकार भरते, मात्र कुटुंबियांकडे अर्धी फी देखील भरायला पैसे नसल्यानं चिठ्ठी देऊन ठेवत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता। याचीच दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करत अवघ्या काही तासातच राज्यभरातील मुलींचं उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांच्या या निर्णयाचं राज्यभरातील महिला वर्गातून कौतुक केलं जातंय। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक।